आज 40 दिवसानंतर, जवळपास 40 दिवसानंतर अनेक लंब्या संघर्षानंतर मी माझ्या घरी आलो, याचा मला खूप खूप आनंद आहे। आज जेव्हापासून इंडियामध्ये वापस आलो होतो तेव्हापासून आंदोलनच चालू होते, आधी वेगळ्या वेगळ्या राज्यात चालू होते, नंतर मागच्या 36 दिवसापासून जंतर मंतरवर आम्ही बसलेलो होतो आणि त्या मेहनतीला कुठे ना कुठे यश आले। देशातल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा विजय झालेला आहे, त्याबद्दल खूप आनंद आहे। आणि आज जवळपास 40 दिवसानंतर घरी येतोय, आईवडिलांना भेटतोय, याचा मला खूप आनंद आहे। आणि दुसरी गोष्ट ही महत्त्वाची की जी सरकार आहे, सरकारने सुधारावं। 20 जुलैला जो तुम्ही रस्त्यावर रक्त वाहिलं स्टुडंट्सचं, ते अतिशय वाईट होतं। तुमचं तेवढं रक्तही जर वाहून मन भरलं नसेल, त्यामुळे तुम्ही स्टुडंट्सला अजून पण तंग करताय का? वेगळ्या वेगळ्या राज्यात मी बघतोय भरपूर स्टुडंट्सला पोलीस घरी जाऊन तंग करते, अरेस्टच्या धमक्या देते, डिटेनच्या धमक्या देते। ते स्टुडंट्स का आतंकवादी नाहीये, ते आपल्या देशाचं भविष्य आहे। आपल्या देशाच्या भविष्याला जर या सरकारला असंच तंग करायचं असेल तर ह्या स्टुडंट्सनी आता फक्त धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतलाय, उद्या जाऊन ते सरकारी बदलतील जर ही सरकार आता लाईनीवर आली नाही तर। धन्यवाद। अभिजीत भाई, पार्लियामेंट में अभी बिल पास हुआ है सर, लीक पेपर पे बिल पास हुआ है। अभिजीत भाई सर, जाओ अभिजीत भाई, अनेक राज्यांमध्ये विद्यार्थ्यांना त्रास दिला जातोय, पोलिसांकडनं हा त्रास दिला जातोय। पोलीस त्यांच्या घरी जाऊन त्यांना धमक्या देत आहेत, डिटेन करण्याचा धमकी देत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे। त्यामुळे हा विद्यार्थ्यांचा छळ थांबवा, सरकारने आता तरी सुधारावं असं त्यांनी म्हटलेले। हे सर्व विद्यार्थी आहेत, दहशतवादी नाही, ते आपल्या राज्यात, ते आपल्या देशाचं भविष्य आहेत आणि त्यांना योग्य ती वागणूक मिळाली पाहिजे अशी आग्रही मागणी अभिजित दिपके यांनी केलेली आहे। एका मोठ्या संघर्षानंतर आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरामध्ये त्यांच्या स्वतःच्या घरी अभिजित दिपके यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव अर्थात तिथल्या स्थानिक नागरिकांनी केलेला आहे। यावेळेस माध्यमांशी बोलत असताना त्यांनी सरकारवर पुन्हा एकदा ताशेरे ओढलेले आहेत, विद्यार्थ्यांचा छळ केला जातोय आणि हे थांबवावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे। विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पोलीस त्यांना त्रास देत आहेत, त्यांच्यावर आधीच FIR दाखल करण्यात आलेली, त्यांना डिटेन करण्याची धमकी देत आहेत असा आरोप यावेळेस अभिजित दिपके यांनी केलेला आहे। आणि त्यामुळे हे सर्व थांबवावं, मुलांचा छळ थांबवावा, कारण की ते आपल्या भारताचं भविष्य आहेत अशी मागणी त्यांनी केलेली आहे।